अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील नागलवाडी येथे पडलेल्या सशस्त्र दरोडेच्या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या घटनेवर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत। दरम्यान या घटनेबाबत छाया राम गीते यांनी आपली प्रतिक्रिया देत दरोडेच्या घटनेचा निषेध व्यक्त केलाय। अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलावीत आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। पोलिसांकडून तपास सुरू असल्याची माहिती मिळते। तर या बातमीचा आढावा घेतलाय शेवगाव अहिल्यानगर येथून पप्पू वाकडे यांनी। नमस्कार, न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण शेवगाव तालुक्यातील नागलवाडी या ठिकाणी आलो आहोत आणि या ठिकाणी जर पाहिलं तर रात्री या ठिकाणी खूप मोठा असा सशस्त्र दरोडा पडलेला आहे आणि एकंदरीत हा घटनाक्रम कसा झाला या ठिकाणी आपण जाणून घेणार आहेत। त्याचं आपल्यासोबत बोलण्यासाठी गीताताई आहेत। ताई नमस्कार। नमस्कार। एकंदरीत रात्री घटना कशी घडली त्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्या। सर, म्हणजे रात्रीचे 11:15 वाजले होते। 11:15 वाजता माझे मिस्टर समोरच्या हॉलमध्ये झोपले होते आणि मी बेडरूममध्ये होते। मला आवाज आल्यानंतर मी उठून बेडरूममधून मधल्या पोर्चमध्ये आले। मला आवाज कशाचा आला हा, तर समोरून चोर बॅटरी घेऊन माझ्यावर त्यांनी चमकवली। तर मी हॉलमध्ये आले, तोपर्यंत माझे मिस्टर झोपले। म्हणलं अहो उठा, चोर आले आपल्या घरात। तोपर्यंत चोर माझ्यापाशी, आमच्या दोघांपाशी येऊन उभा राहिला आणि त्यांनी अशी माझ्या मानेला सुरी लावली आणि मिस्टरांच्या याला लावली। म्हणजे धडधडले आवाज केला ना, मी म्हणलं चोर आले चोर आले, तर त्यांनी म्हणे मी यांना मारून टाकीन तू जर आवाज केलास तर। त्याच्यामुळं मी भयंकर घाबरलेली होते की म्हणजे माझी मनस्थिती म्हणजे आज ती तुम्ही जाणू शकता का नाही मला काही सांगता येत नाही। समोर चोर पाहिले कसं होत असेल हे आजही मी त्या भीतीच्या याच्यामध्ये खूप म्हणजे हेच आहे, म्हणजे मनस्थिती नाही आहे माझी तुमच्या कॅमेऱ्यासमोर बोलण्याची, पण मी बोलण्याचा प्रयत्न करते। आणि 11:15 ते 12:15च्या आतच म्हणजे 12:05 चोर गेले आणि ते समोर आमच्या दोघांच्या सुरी घेऊन एक माणूस आमच्या समोर आहे चोर आणि 2 आतमध्ये बेडरूममध्ये चोरी करतात। एवढी मोठी कोट्यावधीची संपत्ती जर आपल्या समोर जात असेल तर ती बाईक कशी असू शकते हे बघा तुम्ही। आता एकंदरीत किती लोक होते ते? घरामध्ये 3 लोक होते आणि बाहेर किती होते हे नाही सांगू शकत। बाहेरचे बघण्याची नव्हतीच, म्हणजे ही आमची हे ना 3 लोक घरामध्ये होते। एक आम्हाला सुरी घेऊन होता आणि 2 बेडरूम मध्ये चापत होते। बरं, एकंदरीत तुमचा जो ऐवज चोरीला गेलाय त्याच्यामध्ये काय काय होतं त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या। माझ्या 2 मोठे गंठण होते, राणीहार होता, मोहनमाळ होती, चोकर होता, नेकलेस होता, माझ्या बांगड्या होत्या, माझ्या 10 अंगठ्या होत्या, माझे मिनी गंठण 4 होते, माझ्या कानातले 6 जोड होते आणि त्याच्यानंतर एक असं काहीतरी त्या हाराला डायमंड हार म्हणतात असा नवीन निघालेला तो पण होता आणि असे छोटे छोटे किरकोळ नथी वगैरे ते होत्या। एकूण मिळून माझं 57 तोळे सोनं भरलं। आजही तेवढ्याही सोन्याच्या पावत्या माझ्याकडे आहेत। बरं, या ठिकाणी पोलीस प्रशासनाची मदत भेटली का तुम्हाला वेळेत? हो, आले तसे उशिरा आले, पण ते शेवगाववरून आले वाटतं ना। बरं, आता शेवगाव आणि तुमच्या गावाचं जर अंतर पाहिलं तर खूप जास्त आहे। या ठिकाणी तुमची काय मागणी आहे? तर माझी एवढीच मागणी आहे की बा हे प्रशासन असं इथं जवळच बोदेगावलाच पाहिजे आणि कारण 5-10 मिनिटामध्ये इथपर्यंत पोहोचू शकतात की एवढ्या ग्रामीण भागामध्ये अशा लोकांची सुरक्षेसाठी प्रशासनाने बोदेगाव पोलीस स्टेशन करावा ही माझी मागणी आहे। तुम्हाला काय हाणमार वगैरे झाली का? हाणमार नाही केली त्यांनी, पण सुरी मात्र अशी इथपर्यंत पोहोचवली त्यांनी, अशी टच केली आम्हा दोघांनाही बी। एवढी भयंकर भीतीच्या याच्यामध्ये होत होत आम्ही की म्हणजे ती खूपच भयान परिस्थिती होती, ती भयान म्हणजे खूपच होती। प्रशासनाकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या? प्रशासनाने मदत करावं, म्हणजे खूप म्हणजे हालचाल करावा त्यांनी पटकन आणि कुठंतरी शोध लावा, कारण हा शोध लावलाच पाहिजे। कारण आज माझी घटना झाली, उद्या दुसरीकडे होऊ नये आणि अशी परिस्थिती दुसऱ्यावर कोणावरही येऊ नये। आज जी मी त्या परिस्थितीमध्ये चालले ही खूप म्हणजे अवघड परिस्थिती चालू आहे। रात्रीच्या वेळी पोलिसाची गाडी येते का तुमच्याकडे राऊंडला? नाही येत। तुम्ही मागणी वगैरे केली का पोलीस स्टेशनला? नाही। या ठिकाणी जर पाहिलं तर खूप असं या ठिकाणी दहशतीमध्ये आपल्याला ताई या ठिकाणी पाहायला भेटतात।
या ठिकाणी त्यांची एक मागणी आहे की या ठिकाणी जर पाहिलं आपण तर बोदेगाव जे पोलीस स्टेशन असेल ते स्वतंत्र करण्यात यावं. आज जर पाहिलं तर शेवगाव ते नागलवाडी हे अंतर खूप जास्त आहे आणि आपण जर एकंदरीत जर रस्ते पाहिले, ज्यावेळेस आमची न्यूज मराठीची टीम या ठिकाणी येत होती, अक्षरशः इतके रस्ते खराब होते का आम्हाला येता येता कमीत कमी 1.5 ते 2 तास लागले. प्रशासनाला एक विनंती आहे की या ठिकाणी या ताईच्या भावना समजून घ्याव्यात आणि योग्य ते न्याय द्यावा. न्यूज मराठी, शेवगाव, अहिल्यानगर. घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक व्यापार रोखण्यासाठी वाशिम जिल्ह्यात प्रशासन अलर्ट मोडवर आलं असून कारंजा आणि रिसोड तालुक्यात तहसील पथकाने धडक कार्यवाही केली. कारंजा शहरात तहसील प्रशासनाच्या पथकाने विविध हॉटेल, चहा नाश्ता केंद्रावर छापे टाकत एकूण 26 ठिकाणाची तपासणी केली. या कार्यवाही दरम्यान 3 ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक व्यापार होत असल्याचं आढळून आले. मानोरा रोडवरील हॉटेल अखंड अमृततुल्य, झाशीराणी चौकातील चहा आणि मंगरुळपीर रोडवरील कुटुंब हॉटेल येथे सिलेंडर जप्त करून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली. ही कार्यवाही तहसीलदार रवी महाले यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल आणि पुरवठा विभागाच्या पथकाने केली. दरम्यान रिसोड तालुक्यातही हॉटेल आणि धाब्यांची तपासणी करण्यात आली. सवड येथील न्यू साई हॉटेल येथील घरगुती गॅसचा व्यावसायिक व्यापार आढळून आल्याने सिलेंडर जप्त करण्यात आले. तर घरगुती गॅस सिलेंडरचा वापर केवळ घरगुती कारणासाठीच करण्याचे नियम असून त्याचा व्यावसायिक व्यापार करणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या नियमभंगावर पुढेही कार्यवाही करण्यात येईल असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. ज्योतिर्लिंग असलेल्या भीमाशंकर मंदिरात भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांच्या भेटीवरून वाद निर्माण झाला आहे. सर्वसामान्य भाविकांसाठी मंदिर सुमारे 3 महिने बंद ठेवण्यात आले असताना खासदारांच्या भेटीसाठी मंदिराचे दरवाजे उघडण्यात आल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय. भाविकांना प्रवेश बंदी असताना खासदारांना दर्शनासाठी परवानगी कशी देण्यात आली असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. यावरून प्रशासन आणि मंदिर व्यवस्थापनावर दुहेरी निकष लावल्याच्या टीका केल्या जात आहेत. दरम्यान सामान्य भाविकांना प्रवेश बंद ठेवून लोकप्रतिनिधींना सवलत दिली जाते का असा प्रश्न उपस्थित करत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकरणामुळे स्थानिक पातळीवर चर्चा रंगली असून प्रशासनाकडून याबाबत स्पष्टीकरण दिलं जाईल का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. खरं तर ही अत्यंत चुकीची आणि निषेधार्ह अशी गोष्ट आहे. आपल्या सगळ्यांना माहीत असेल, मला वाटतं साधारणतः जानेवारीच्या 2ऱ्या आठवड्यापासून हे मंदिर नवीन त्याचं काम सुरू आहे. किंबहुना त्याचं जो कॉरिडॉर उभा राहतो आहे, खरं तर आम्हाला याचा आनंद आहे की आपल्या परिसरामधल्या भीमाशंकर जे ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, प्रचंड प्रसिद्ध असं पुणे जिल्ह्यातलं मंदिर आहे आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार होतोय, नव्याने त्याचा कॉरिडॉर होतोय आणि त्या कॉरिडॉरच्या कामासाठी गेल्या 9 जानेवारीपासून हे मंदिर माझ्या माहितीप्रमाणे बंद आहे. खरं तर महाशिवरात्रीला खूप मोठा उत्सव असतो, पण त्या दिवशी देखील कोणत्याही देशातल्या लोकल तर नाहीच नाही, पण देशातून हजारो किलोमीटर प्रवास करून येणाऱ्या देखील भाविकांना त्या ठिकाणी प्रवेश दिला नाही. आणि आज देखील आम्हाला 3 दिवसापूर्वी इकडे एक बस मिळाली होती की जे बिचारे चारीधाम यात्रा करतायत आणि आपल्या ज्योतिर्लिंगाला भीमाशंकरला आले होते. ते बोलले की हमको वहाँ दर्शन नाही मिला. आम्ही त्यांना समजून सांगितलं की बाबा ते ज्योतिर्लिंग मंदिर आहे आणि त्याचं खूप मोठं काम चाललं आहे, त्यामुळं आमच्या लोकल लोकांना काय सगळ्यांनाच हे दर्शन बंद आहे. आणि दुर्दैवाची गोष्ट ही की काल ज्या पद्धतीनं खासदार निशिकांत दुबे आले आणि त्यांना दर्शन दिलं, ही अत्यंत चुकीची आणि निषेधार्ह अशी गोष्ट आहे. खरं तर याचा मी जाहीरपणानं नागरिकांच्या वतीनं निषेध करतो. काय परिस्थिती, कशामुळे दर्शन दिलं असेल? खरं सांगू तुम्हाला, ते मला वाटतं निशिकांत दुबे हे भाजपाचे खासदार आहे. खरं तर ते कोणत्या पक्षाचे आहेत याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही, पण मला वाटतं प्रत्येक माणूस, संविधानानं प्रत्येक माणसाला एकच मत दिलं आहे. खासदार काय, आमदार काय, मंत्री काय किंवा सामान्य नागरिक काय, प्रत्येकाची किंमत इथं सारखी आहे. आणि मला वाटतं ते हिंदीमध्ये एक मुहावरा आहे, ना बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया. तो बाबा याने आला, हेलिकॉप्टरने आला आणि दर्शन घेतलं आणि गेला. आणि आज सगळं प्रशासन म्हणते, कलेक्टर देखील म्हणतात की आम्हाला माहीत नाही. मला वाटतं असं होणार नाही. हे सगळी कामं जी चालली आहेत ती प्रशासनाला माहिती आहेत. तिथं दर्शन बंद आहे हे प्रशासनालाही माहिती आहे. मग अशा वेळेला अचानकपणाने एक हेलिकॉप्टर येतं. बरं, हेलिकॉप्टर काय मंदिराच्या जवळ उतरत नाही ना. हेलिकॉप्टर मंदिरापासून 3-4 किलोमीटर बाहेर त्याचं हेलिपॅड आहे, तिथं उतरलं. तिथून खरं तर एकही गाडी, आपली बिचारे सायकलवर पायी सायकलवर यात्रा करणारे लोक आहेत, त्यांना देखील दर्शन दिले जात नाही. आणि हे हवाई मार्गाने आले काय, दर्शन घेतलं काय आणि गेले काय. मला वाटतं या सगळ्याला राजकीय कारण आहे.
मोठा माणूस म्हणून राजकीय लोकांनी त्याला सपोर्ट केला असेल असं माझं स्वतःचं गणित आहे. मुळातच म्हणजे ते एखाद्या पक्षाचे खासदार आहे किंवा भाजपचे खासदार आहेत म्हणून त्यांना दर्शन दिलं. तुमच्यावरती कोणाचा दबाव होता का त्यांना दर्शन देण्यात आलं याची चौकशी झाली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे दुबे हे मराठी भाषेच्या विरोधात बोलणारे असूनसुद्धा जर आपल्याच महाराष्ट्रात येऊन हे जर पुजारी त्यांना दर्शन द्यायला मंदिर खोलत असतील तर मग त्या इतरही भाविकांचे दर्शन चालू करा. आपल्याच तालुक्यातील असंख्य भाविक तिथं दर्शनाला जातात. त्याचबरोबर भारतातून जे सायकलस्वार येतात किंवा पायी प्रवास करणारे जे प्रवासी आहेत त्यांना तुम्ही दर्शनासाठी मंदिर उघडत नाही किंवा त्यांना त्या मंदिराच्या आसपासही जाऊन देत नाहीत. त्यांना तुम्ही मंचरपासून एकही पाटी लावलेली नाही आहे, ती त्यांच्या भाषेत लावली गेलेली पाहिजे, ती मराठी भाषेत लावलेली आहे. तर ते प्रवासी मंचरपासून 70-80 किलोमीटर चालत जातात आणि परत रिटर्न येतात, तर त्यांची गैरसोय होती. त्याचबरोबर इतर राज्यातील जे भाविक आहेत त्या भाविकांना त्यांच्या भाषेत कळेल अशा पाट्या लावल्या पाहिजे होत्या. तर त्या पाट्या फक्त मराठी भाषेतच लावलेल्या आहेत आणि त्या पाट्या आजही धूळ खात पडलेल्या आहेत. त्याच्यावरती ती कोणत्याही भाविकाला वाचता येत नाही किंवा त्या पाट्या अशा ठिकाणी लावलेल्या आहेत का ज्या भाविकांना दिसणारच नाहीत, अशा ठिकाणी त्या पाट्या लावलेल्या आहेत. ह्या प्रवासाचा नाहक भुर्दंड भाविकांवरती पडत आहे. मुळातच म्हणजे हे जे मंदिर प्रशासन आहे ते फक्त पैसे घेऊन दर्शन देत आहे, VIP-ना दर्शन देत आहे. आज जसे काल ते शशिकांत दुबे मंदिराच्या दर्शनासाठी आले, त्यांना खुलं केलं, परंतु बाकीच्या भाविकांना खुलं केलेलं नाही आहे. आपल्या जिल्हाधिकाऱ्यांनी 3 महिने मंदिर बंद ठेवण्याचे आदेश दिले असतानासुद्धा एखादा बाहेर परप्रांतातला खासदार येतो आणि दर्शन करून जातो. याचा मी जाहीर निषेध करतो. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील मुरमाडी येथे वीर धनुर्धारी एकलव्य जयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली. स्थानिक ढिवर भोई समाज संघटनेच्या वतीने एका वधू वरांच्या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने हा जयंती सोहळा उत्साहात पार पडलाय. या कार्यक्रमात समाजातील मान्यवरांच्या उपस्थितीत वीर एकलव्य यांच्या कार्याचा आणि आदर्शांचा गौरव करण्यात आलाय. यावेळी उपस्थित वक्त्यांनी समाजातील तरुणांनी शिक्षण, क्रीडा आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून प्रगती साधावी असं आवाहन केलंय. कार्यक्रमादरम्यान काही मान्यवरांचा सत्कारही करण्यात आलाय. या सोहळ्यास परिसरातील आणि गावातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. भूमिपूजन केलं. माझी स्वतःची मनापासून इच्छा आहे, पुतळे देऊन काही तिथून त्या पुतळ्यातून आपल्याला काही निर्माण होणार नाही, पण पुतळे ही आपल्याला एक क्रांती करण्याची, संघर्ष करण्याची, त्या पुतळ्यातून आपल्याला एक प्रेरणा मिळते. छत्रपती शिवाजी महाराज असू द्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्या, की वीर एकलव्य महाराज असू द्या, बिरसा मुंडा साहेब असू द्या, आज या महापुरुषांचं खूप मोठं योगदान समाजाबद्दल आहे. आणि जो समाज आज समाजाला जागृत असलं पाहिजे, कारण की म्हणतात ना, जो समाज मेलेल्या अवस्थेत आहे तो समाज कधी क्रांती करू शकत नाही. आणि या देशाची जी लोकसंख्या आहे, कारण क्रांती करणारा एकच आहे, हा भगतसिंग, जे क्रांती केली आणि या देशाला जे आज स्वातंत्र्य मिळालं, अशी शूरवीरांची ही भूमी आहे. म्हणजे आपल्यामध्ये या भारत देशावरती इंग्रजांनी, मुघलांनी अनेक वर्ष राज्य केलं आहे या भारत देशावरती, परंतु या देशामध्ये भगतसिंग सारखा सुद्धा व्यक्ती जन्माला आला, छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा व्यक्ती जन्माला आला, ज्यांनी कुठल्या गोष्टीचा विचार न करता आपल्या 18 पगड जातीचे विचार लोकांना एकत्र घेऊन त्यांनी स्वराज्याची स्थापना केली, स्वराज्याचे निर्माण केले. मग ही गोष्ट सुद्धा आपण आत्मसात केली पाहिजे. हे रक्त आपल्या अंगात आहे, हे रक्त, या विचारांचं रक्त आपल्या अंगामध्ये आहे. जेव्हा आपण काम करतो तर खऱ्या अर्थाने एक गोष्ट लक्षात घ्या, आज खऱ्या अर्थाने समाज जागृत होणं गरजेचं आहे. अनेक महापुरुषांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जोपर्यंत तुम्ही शिक्षण घेत नाही तोपर्यंत काही होत नाही. हे सांगणं आणि प्रत्यक्षात ते अंमलात आणणं यामध्ये खूप फरक आहे. माझी हात जोडून कळकळून विनंती आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक आणि भाविक त्रस्त झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने अनेकदा तासनतास ट्रॅफिक जाम निर्माण होत असल्याची परिस्थिती आहे. तर राहुरी मार्ग हा शनी शिंगणापूर आणि शिर्डी येथे जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाचा मार्ग मानला जातोय. त्यावेळी राज्यातील तसेच बाहेरील राज्यांमधून येणारे भाविक या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. तर वाहनांची वाढती संख्या आणि वाहतूक व्यवस्थापनातील अडचणी यामुळे अनेकदा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. यामुळे सामान्य नागरिकांसह भाविकांनाही मोठा त्रास सहन करावा लागतोय. दरम्यान या समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन वाहतूक कोंडीवर उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते.
पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर शहरात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या पार्श्वभूमीवर राजगुरुनगर शहर व्यापारी महासंघाच्या वतीने खेडच्या तहसीलदारांना निवेदन देत गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहे। गेल्या काही दिवसापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेषतः आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं सांगितलं जात आहे। यामुळे शहरातील छोटे मोठे हॉटेल्स, खानावळी आणि खाद्यपदार्थ विक्रेते मोठ्या अडचणीत सापडलेत। काही ठिकाणी हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळही येत असल्याचं व्यापाऱ्यांनी नमूद केलंय। व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध नसल्यामुळे हॉटेल मालक आणि कामगारांच्या रोजगारांचा प्रश्नही निर्माण होत असल्याचं व्यापारी महासंघाचं म्हणणं आहे। त्यामुळे प्रशासनाने गॅस एजन्सीशी समन्वय साधून व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा तातडीने सुरळीत करावा अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान लवकरात लवकर गॅस पुरवठा सुरू झाला नाही तर शहरातील हॉटेल व्यवसायांवर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते। जागतिक पातळीवरील तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम आता ग्रामीण भागातही जाणवू लागल्याचं चित्र दिसतंय। शासनाकडून गॅस पुरवठा सुरळीत असल्याचं सांगितलं जात असलं तरी काही भागांमध्ये घरगुती गॅसचा पुरवठा कमी दाबाने होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून व्यक्त केल्या जातात। या पार्श्वभूमीवर काही तालुक्यांमध्ये नागरिकांनी बायोगॅस आणि सोलार ऊर्जेकडे पर्याय साधन म्हणून वळण्यास सुरुवात केल्याचंही चित्र दिसून येते। गॅस टंचाईच्या चर्चामुळे ग्रामीण भागातही या विषयाकडे अधिक लक्ष दिलं जात असल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान जागतिक परिस्थितीचा स्थानिक पातळीवर होणारा परिणाम लक्षात घेता नागरिक गॅस पुरवठा पूर्ववत कधी होणार याकडे लक्ष ठेवून असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या बातमीचा सविस्तर माहिती घेतली आहे जिल्हा प्रतिनिधी शांताराम शिंदे यांनी। साहेब नमस्कार, माझं नाव निलेश वाडेकर। मी वाडा येथे सिकिलून नव्हत यांचं सुविधा केंद्र चालवतो। सुविधा केंद्राच्या माध्यमातून इथे लोकांना गॅसचा पुरवठा करत असतो। पण मागील 4-5 दिवसापासून आमच्याकडे पुरवठ्याचा विस्कळीत झालेला आहे। मागणी करूनही आम्हाला वेळच्या वेळ टाक्या मिळत नाही आहेत। तरी आमची प्रशासनाकडे आणि जे खेडचे डीलर आहेत यांच्याकडे अशी विनंती आहे की आम्हाला इकडे ग्रामीण भागामध्ये लोकांना अनंत अडचणी येत आहेत। लोकांनी 20 किलोमीटर 25 किलोमीटरवरून लोक गॅसच्या टाक्या घेऊन येतात आणि त्यांना इथे वेळेत टाक्यांचा पुरवठा होत नाही आहे। या परिस्थितीमुळे आमच्या इकडे लोकांनी परेशान झालेले आहेत। तरी मी प्रशासनाला आणि अधिकाऱ्यांना अशी विनंती करतो, पेट्रोलियम मंत्रालयापर्यंत मी अशी एक विनंती करतो की आपण इथे लोकांना ग्रामीण भागामधल्या अडचणी समजून घेऊन त्यांना वेळेत गॅसचा पुरवठा करण्यात यावा। कारण की इथं गोरगरीब लोकांना शेतामध्ये मोलमजुरी करणारे लोक आहेत, त्या लोकांना परिस्थितीनुसार गॅस भरणं सुद्धा शक्य होत नाही आणि आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं गॅसला मागणी खूप वाढलेली आहे आणि या परिस्थितीमध्ये सुद्धा इथं जर गॅस मिळत नसेल तर लोकांची खूप तारांबळ होत आहे। लोक 2-2 दिवस 3-3 दिवस टाक्या ठेवून जात आहेत आणि खेडचे जे वितरक आहेत त्यांच्याकडनं आम्हाला 100% सहकार्य होत आहे। परंतु खेडचं हे जे शहर असल्यामुळे त्यांना तिथे पुरवठा वेळेत न मिळाल्यामुळे त्यांच्याकडनं आम्हाला पुढील जी गावं आहेत, वाडा असेल, ढेणे असेल, वाड्याच्या पुढची जी गावं आहेत त्या सगळ्या गावांना पुरवठा वेळेत येत नाही आहे आणि वेळेत पुरवठा न आल्यामुळे इथे ग्राहकांची खूप तारांबळ झाली आहे। तरी माझी प्रशासनाला अशी विनंती आहे की हा पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करावा आणि आमच्या ग्राहकांना याच्यातून सुटका मिळावी अशी माझी विनंती आहे। शांताराम शिंदे, न्यूज मराठी 24/7। सेलू नगर परिषदेमध्ये प्रशासक कार्यशाळेत नगर परिषद मालकीच्या मोकळ्या जागा आणि भाडेपट्टा कराराबाबत घेण्यात आलेल्या ठरावाची माहिती लेखी स्वरूपात देण्याची मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात काँग्रेसचे गटनेते पवन हेमंतराव आडळकर यांनी सोमवारी 16 मार्च रोजी सेलू नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन दिले। या निवेदनामध्ये प्रशासक कार्यकाळात नगर परिषद मालकीच्या मोकळ्या जागा तसेच भाडेपट्टा कराराबाबत जे ठराव मंजूर करण्यात आले आहेत त्याची संपूर्ण माहिती लेखी स्वरूपात 8 दिवसाच्या आत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान या निवेदनावेळी नगर परिषद सांस्कृतिक आणि शिक्षण सभापती तसेच काही नगरसेवक उपस्थित होते। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी यवतमाळ येथे पत्रकार परिषद घेत केंद्र सरकार, भाजप आणि RSS वर टीका केली आहे।
देशातील विविध घडामोडींवर भाष्य करत त्यांनी सरकारच्या धोरणावर प्रश्न उपस्थित केले. देशात जातीचं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत आंबेडकर यांनी देश समतेच्या दिशेने पुढे जात असल्याचे सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणावरही त्यांनी टीका केली. रशियाकडून तेल खरेदीच्या मुद्द्यावर अमेरिकेचा प्रभाव असल्याचा आरोप करत त्यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले. यावेळी त्यांनी देशातील काही आर्थिक आणि सामाजिक प्रश्नावरही भाष्य करत केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 23 मार्च रोजी नागपूर येथील संघ मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याच्या घोषणाही त्यांनी केल्या. या पत्रकार परिषदेला पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्याची दुसरी तुटवडा सुरुवात झालेला आहे ते असणारं सल्फ्युरिक ॲसिड, याचा तुटवडा सुरुवात व्हायला झाला आहे. याचाच अर्थ की येत्या जून महिन्यामध्ये सल्फर हा जर मिळाला नाही, सल्फरमधनं सल्फ्युरिक ॲसिड केलं जातं आणि हे सल्फ्युरिक ॲसिड इथे असणारा फर्टिलायझर करण्यासाठी वापरला जातो. तेव्हा येत्या जूनमध्ये शेतकऱ्याला फर्टिलायझर मिळेल का, असाच प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहिला आहे. कारण का पूर्वी आपण असणारं सल्फर किंवा सल्फ्युरिक ॲसिड हे 80% इराणकडून आपण असणारं त्या ठिकाणी घेत होतो, अशी परिस्थिती आहे. पाबंदी लागल्यामुळे आपण काही तिकडनं घेत नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. नरेंद्र मोदी यांचं नाव त्या एस्टीन फाईलमध्ये आल्यापासून आपण देश हा अमेरिकेला घाण ठेवलेला आहे. सत्तर 75 वर्षापूर्वी ह्या ईस्ट इंडिया कंपनीचे मालक इंग्लंड त्यांच्याकडे होता. इंग्लंडने ईस्ट इंडिया कंपनीकडून घेतलं आणि ईस्ट इंडियाचं राज्य राहिलं. 50 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि आज आपण असणारं 1926 100 वर्षही पूर्ण झालेली नाही, तर आपण पुन्हा अमेरिकेचे गुलाम झालेलो आहोत. जी या गुलामगिरीच्या विरोधात आहे. नरेंद्र मोदी यांचं आत्तापर्यंत एस्टीन बरोबरचे असणारे संबंध हे फक्त मुजरा करेपर्यंत बाहेर आलेले आहेत. परंतु आम्ही असं मानतोय की एस्टीन फाईलमध्ये अजून काहीतरी दडलेलं आहे. आणि म्हणून आपण बघत असाल की राफेल जे सिंदूर युद्धामध्ये त्याचा सोर्स कोड हा न दिल्यामुळे आंधळं झालं, ब्लाइंड झालं असं मी त्या ठिकाणी म्हणतो. कारण का समोरचं काय येत होतं ते दिसत नव्हतं आणि म्हणून पटापटा ते असणाऱ्या टिपल्या गेल्या अशी असणारी परिस्थिती आहे. आणि त्याचा सगळा दोष आपण बघत असाल तर त्या पायलटवरती दिल्या जातो अशी असणारी परिस्थिती आहे. वाशिम जिल्ह्यातील आमनवाडी ते धरमवाडी रस्त्याच्या कामावरून आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप करत आदिवासी विकास परिषदेच्या पदाधिकारी सीताबाई चिंतामण धंद्रे यांनी प्रशासनाकडे तक्रार केली आहे. या संदर्भात यापूर्वीही त्यांनी ऑक्टोबर 2025 आणि जानेवारी 2026 मध्ये आमरण उपोषण केलं होतं. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून योग्य कार्यवाहीचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप त्यांनी करण्यात आलाय. दरम्यान 18 मार्च या प्रकरणात कार्यवाही झाली नाही तर आमनवाडी येथील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन छेडलं जाईल असा इशारा त्यांनी देण्यात आलाय. या संदर्भात जिल्हाधिकारी, तहसीलदार तसेच संबंधित पोलीस ठाण्यांना निवेदन देण्यात आलंय. जय महाराष्ट्र, जय आदिवासी, जय भीम.
माझं नाव सीता चिंतामण धंदरे, राहणार धनमोडी, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम. मी सामाजिक कार्यकर्ता. वारंवार जळुका ते अमनवाडी या रस्त्याचे निवेदन देत आहे. तरी पण आजपर्यंत हे काम झालेलं नाही आहे. आणि आज जे धमधमी ते काम चालू आहे, तर त्या कामाचा म्हणजे इतलं खराब काम चालू आहे. खाली डांबर नाही, फक्त वरून गिट्टी आतरत आहे. आणि इथं मी सक्षम सगळ्या गावकऱ्याच्या समोर इथं उभी आहे आणि सगळं पूर्ण काम बोगस चालू आहे. हे काम तात्काळ थांबवण्यात यावे. जे अन्यथा 18 तारखेला माझं टाकीवर चढून आंदोलन आहे, याची शासनानं तात्काळ दखल घेण्यात यावी. पेन पोलीस ठाणे हद्दीत 2 ठिकाणाहून स्कूटी चोरीच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणाचा तपास सुरू असताना पेन पोलिसांनी शिताफीने कार्यवाही करत राजेंद्र नथुराम किळंजे उर्फ अबू राहणार नागठाणे याला अटक केली आहे. पेन पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण कक्षाने केलेल्या तपासात आरोपीने दोन्ही स्कूटी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेल्या दोन्ही स्कूटी जप्त केल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये लाल रंगाची होंडा कंपनीची ॲक्टिवा स्कूटी MH06 CB 1084 किंमत अंदाजे 20,000, निळ्या रंगाची TVS कंपनीची ज्युपिटर स्कूटी MH06 CK 7442 किंमत अंदाजे 25,000 असा एकूण सुमारे 45,000 किमतीच्या वाहनाचा समावेश आहे. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक आंचल दलाल आणि अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नागकुल आणि पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या सूचनेनुसार गुन्हे प्रकटीकरण कक्षातील सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत, पोलीस उपनिरीक्षक सुनील चव्हाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील तसेच पोलीस कर्मचारी प्रकाश कोकरे, अजिंक्य म्हात्रे, सचिन वसकोटी, सुशांत भोईर, अमोल म्हात्रे, गोविंद तलवारे आणि संदीप शिगाडे यांनी ही कार्यवाही पार पाडली आहे. कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये प्रवास करत असताना एका प्रवाशाचा अचानक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे बसमधील प्रवाशांमध्ये हळहळ व्यक्त केली जाते. मिळालेल्या माहितीनुसार भडवले ते बोरवली या मार्गावर धावणाऱ्या एसटी बस क्रमांक MH20 2943 मध्ये रवींद्र बाबूराव चव्हाण वय 55 राहणार घाटकोपर हे आपल्या पत्नीसोबत प्रवास करत होते. प्रवासादरम्यान त्यांना झोप लागली होती. दरम्यान बस इंदापूरच्या पुढे आल्यावर त्यांच्या पत्नीला जाग आली. त्यांनी पतीला आवाज दिला, मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ते बेशुद्ध असल्याचं तिच्या लक्षात आलंय. ही बाब लक्षात येतात बसचे चालक आणि वाहक यांनी तात्काळ प्रसंगावधान दाखवत एसटी बस पेन उपजिल्हा रुग्णालयात आणली. तिथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर रवींद्र चव्हाण यांना मृत घोषित केले. चिंचवली खेड येथून सोबत प्रवासाला निघालेल्या या दाम्पत्याच्या प्रवासादरम्यान अचानक घडलेल्या या घटनेमुळे पत्नीवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. दरम्यान संबंधित व्यक्तीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाची नोंद पेन पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. आजच्या बातमी महाराष्ट्राची या बातमीपत्रात आपण येथेच थांबतोय. अशाच नव्या आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.